वेस्टर्न एक्सप्रेस हायवेच्या ठिकाणी हिरा ढाकणे आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। हिरा, वाहतुकीची काय स्थिती आहे? गेल्या 3 ते 4 तासापासून वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरती वाहनांची आपल्याला वाहतूक कोंडी झाली मिळते। इंचांनी वाहतूक या ठिकाणी सरकते आणि या सर्वांचा बुडून नागरिकांना बसतोय। रस्त्यावरती काही ठिकाणी थोडं पाणी सुद्धा साचते आणि या ठिकाणी जे महानगरपालिकेत कर्मचारी ते पाणी निचरा करण्याचा प्रयत्न करतात। वाहतूक कोंडी ही गेल्या काही सुटण्याचं नाव घेत नाही। बघू शकतो की सुरुवातीला फक्त मुंबईकडे जाणारी वाहतूक कोंडी होती, मात्र आता मुंबईवरून परतीच्या दिशेने येणारी वाहने ते सुद्धा हळूहळू विस्कळीत व्हायला लागलेली आहेत। दोन्ही बाजूची वाहने विस्कळीत झालीत, तर दुसऱ्या बाजूला शाळेला सुट्टी देण्यात आलेली आहे आणि विद्यार्थी सुद्धा आता आपल्या घरी जाण्याचा प्रयत्न करतात। आपल्यासोबत काही विद्यार्थी आहेत। कुठल्या शाळेत जातेस तुम्ही? GMS हायस्कूल। काय सांगितलं शाळेमध्ये? आम्ही म्हणजे आमची मॅडम आहे ना, आमचे व्हॅनवाले काका विचारायला गेले। आम्ही शाळेत गेलो, मग नंतर आमच्या व्हॅनवाला काका विचारायला गेले की शाळेला सुट्टी आहे की नाही। मग तिथे सांगितलं गेलं, मॅडम बोलल्या की तुम्हाला शाळेला सुट्टी आहे। नक्कीच दृश्याले बघू शकतो, पावसाची संततधार सुरू आहे। अजून 2-3 तास पावसाची जोरदार शक्यता वर्तवण्यात आली, त्यामुळे हे महानगरपालिकेने सर्व शाळांना सुट्टी देण्यात आली। या बाजूला बघू शकतो की वाहतूक कोंडी केवढ्या मोठ्या प्रमाणात मुंबई एअरपोर्टवरून येणारी संपूर्ण वाहतूक कोंडी आहे आणि इंचांनी वाहनं पुढे जात आहेत। काही वाहनं युटर्न सुद्धा घेतात, काही लोक जॉबला न जाता परत परतीच्या मार्गावर जात आहेत। दहिसर असेल, कांदिवली असेल, विरार असेल, या भागातनं जे नागरिक येतात त्यांना मोठा त्रास या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि ही संपूर्ण वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी पोलिसांना मोठा त्रास सहन करावा लागतोय। त्या त्रासाचा परिणाम नागरिकांना पण सहन करावा लागतो आणि नागरिक 2 ते 3 तासापासून ट्रॅफिकमध्ये अडकलेले आहेत। वृषाली, नक्कीच हिरा, तुम्ही असंच आपल्या सोबत राहा। तर वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर वाहतूक मंदावलेली आहे। दुसरीकडे किंग सर्कल, वडाळा या भागामध्ये पाणी साचलेलं आहे, त्याच्यामुळे वाहन चालकांची चांगलीच तारांबळ होत असल्याचं पाहायला मिळतंय। ही 2 दृश्य, त्यामुळे जर आता घरातून बाहेर पडत असाल तर गरज असेल तरच घराबाहेर पडा असं आवाहन सुद्धा केलं जातंय। वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरची दृश्य, दुसरीकडे किंग सर्कल परिसरामध्ये पाणी साचलेलं आहे, त्याच्यामुळे वाहनांच्या वेगावर सुद्धा मर्यादा आलेल्या आहेत। अगदी संथ गतीनं वाहतूक गाडी